पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेताना पाहायला मिळतात। सोलापूरपासून या दौऱ्याला सुरुवात झाली। सोलापूर जिल्ह्यातलं कोर्टी गावापासून सकाळी 7 वाजता अजितदादांनी या दौऱ्याला सुरुवात केली होती। दादा, सोलापूर जिल्हा जवळपास पूर्ण झालेला आहे आणि आता तुम्ही धाराशिवकडे जाताय, काय नेमकी परिस्थिती? सोलापूर जिल्हा पूर्ण सगळा झालेला नाहीये, कारण सोलापूर जिल्ह्यात काही भागामध्ये मुख्यमंत्री काल मला म्हणले होते मी जातो आणि तिथून ते लातूर जिल्ह्यात जाणार होते। मी सुरुवात केली ती आपल्या करमाळा तालुक्यापासून केली। करमाळा तालुक्यातले काही गावं, तिथली बरीचशी गावं मी कव्हर केली आणि त्याच्यानंतर मी माढ्यामध्ये आलो, त्याच्यानंतर मी मोहोळ तालुक्यामध्ये आलो आणि त्याच्यानंतर आता मी तुळजापूर तालुक्यामध्ये आलेलो आहे। असं तिकडचा साधारण करमाळा विधानसभा मतदारसंघ, माढा विधानसभा मतदारसंघाचा काही भाग आणि आपला मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा काही भाग, त्या तिन्ही ठिकाणचे आमदार माझ्याबरोबर होते। काही काळाकरता त्यांच्या मतदारसंघापुरते, आणि मला ह्या अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेस त्याच्यात राजकारण आणून चालत नाही। त्याच्यामध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन आपल्याला काम करावं लागतं। तर प्रत्यक्षात ज्यावेळेस पाहणी केली त्याच्यामध्ये इकडच्या भागातला ऊस असेल, कांदा, त्याच्यानंतर उडीद असेल, त्याच्यानंतर तुमचं सोयाबीन असेल, त्याच्यानंतर मका असेल, अशी वेगवेगळी पिकं ही मोठ्या प्रमाणावर, विशेषतः जिथनं सीना नदी, इथं काय झालंय, सीना नदी, काही भागामध्ये तेरणा नदी, काही भागामध्ये मांजरा नदी, काही भागामध्ये सिंदफणा नदी आणि काही भागामध्ये गोदाकाठ ज्याला म्हणतो ती गोदावरी नदी, ह्या ज्या वेगवेगळ्या नद्या आपल्या मराठवाड्यातनं जातात त्या भागामध्ये अतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे। आता तर नॅशनल हायवे जो पुणे सोलापूर आहे त्याला जवळपास खाली पुलाला पाणी लागलेलं आहे की ज्याला कधीच पुण्याला पाणी लागलेलं नव्हतं, आणि त्याचा खूप मोठा फटका हा मोहोळ तालुक्यातल्या, मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या अनेक गावांना तिथं बसलेला आहे। अनेक गावांशी अजून संपर्क पण आपण NDRFची मदत घेऊन, आपण मिलिटरीची मदत घेऊन, आपण आपल्या राज्य सरकारच्या वेगवेगळे विभाग असेल, रेव्हेन्यू असेल, पोलीस खाता असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, मदत पुनर्वसन असेल, ह्या सगळ्यांची मदत घेऊन त्या लोकांना सुरक्षित जागी आणण्याचं काम केलेलं आहे। अजूनही काही ठिकाणी काम चालू आहे, काही ठिकाणी आपण एअरलिफ्टिंग केलेलं आहे आणि ह्या पद्धतीनं बऱ्याच जणांना त्यांची घरदारं पाण्यामध्ये असल्यामुळं त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन त्यांना जेवणाची व्यवस्था, चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। काही भागात त्यांना तिथं न आल्यामुळं त्यांना धान्य आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। अशा प्रकारे सरकारी यंत्रणा कामाला लागलेली आहे। आत्ता ऊन इथं पडलेलं आहे, परंतु कालची इथली परिस्थिती अतिशय गंभीर होती। आज देखील सीना नदीचं पात्रामध्ये, आता आम्ही ब्रिजवर थांबलो होतो त्यावेळेस नॅशनल हायवेचे पण अधिकारी मला भेटले, ते म्हणले की दादा सकाळपासून 8 इंच पाणी वाढलेलं आहे। आता वरनं जे पाणी धरणातनं सोडायचं काल परिस्थिती होती, कारण पाऊस जोरात होता म्हणून वरनं पण येवा धरणात येत होता आणि प्री कॅचमेंट एरियामध्ये पण पाणी तिकडचं पण येत होतं। त्याच्यामुळं ओढे, नाले, ज्याला आम्ही चाऱ्या म्हणतो, चाऱ्या आणि नदीकाठ, ह्या सगळ्या भागामध्ये अतोनात नुकसान झालंय। काही ठिकाणी मळशी किंवा काही मळई म्हणतात, काही मळशी म्हणतात, अशी पण जमीन नदीकाठची खरडून गेली असं लोक सांगतायत। आता ते पाणी कमी झाल्यावर काही ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये येईल। काही बाबतीत काल कुठंच इकडून तिकडे जाता येत नव्हतं, पण आज तुम्ही पण सकाळपासून माझ्याबरोबर आहात, तुम्ही बघताय आपण वेगळ्या रूटनी जिथनं पाणी कमी झालं त्या रूटनी आपल्याला जाता आलं आणि अनेक ठिकाणी लोकांनी थांबून, महिला असतील, शेतकरी असतील, असे वेगवेगळ्या घटकातले लोक भेटले आणि लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या, त्या सगळ्या मागण्या आम्ही समजून घेतलेल्या आहेत। पण ज्या पद्धतीने जे काही परिस्थिती तुम्ही समजून घेतलेली आहे, भयान परिस्थिती आहे, खास करून मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमधली मदतीची अपेक्षा आहे या सगळ्या शेतकऱ्यांना। सरकार कधीपर्यंत थेट मदत या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल? एकच मदतीची अपेक्षा आहे, रास्त आहे त्यांचं। आता काही शेतकरी आता तुळजापूर तालुक्यातले माझ्या धाराशिव जिल्ह्यातले भेटले, त्यांनी सांगितलं की दादा आमचे तर ते मोठं त्यांचं होल्डिंग आहे, 8 एकर 10 एकर, पण जिरायत आहे,
त्यांचे सगळेच्या सगळं क्षेत्र पाण्यात गेलं आणि पार त्याचं त्याला आता जे सोयाबीनला शेंगा लागतात, ते दाणा जो लागतो तो दाणाच आता त्या शेंगेला लागणार नाही आणि पूर्णपणे त्या म्हणजे पीक उद्ध्वस्त झालेलं आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि लोक घाबरून गेलेली आहेत. आम्हाला ताबडतोब आज मुख्यमंत्र्यांनी पण काही जिल्हे कव्हर केलेले आहेत, अजून पण त्यांचा दौरा चालूच आहे. मी मुद्दाम बाय रोड दौरा घेतला. बाय रोड दौरा घेतल्यानंतर लोकांना भेटता येतं, वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येतं, वेळ जरा जातो, परंतु वस्तुस्थिती काय आहे, काही बाबतीमध्ये पाझर तलाव असतील, गाव तलाव असतील, MI टँक असतील, हे पूर्ण भरून कुठं फुटतूट होती का, काय सांडाव्यातनं पाणी चाललंय का सांडावा खाली घ्यावा लागेल वगैरे वगैरे, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. त्या समस्या जवळनं पाहता येतात आणि स्वतः डोळ्यांनी पाहिल्यानंतर निर्णय घ्यायला, धोरण राबवायला सोपं जातं. परंतु आम्ही म्हणजे आज माझं इकडचे 2-3 जिल्हे मी करतोय आणि उद्याच्याला 2-3 जिल्हे करणार आहे. तर मग रात्री किती उशीर झाला तरी मी पुण्याला मुक्कामाला जाणार आहे. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्यातनं आम्हाला जी काही माहिती मिळते त्याच्यातनं आम्ही ताबडतोब रात्री एकमेकांशी बोलून बाबा काय केलं पाहिजे. आम्ही काल कॅबिनेटला काही निर्णय घेतलेले आहेत. पंचनामे कसे तातडीने होतील ते आम्ही बघतोय. तातडीची मदत म्हणून ज्यांचं सगळं घरातलं धान्य वगैरे सगळंच भिजलेलं आहे त्यांना कसं परत धान्य त्यांना देऊन, काही शाळेमध्ये पाणी गेलंय, काही. याचा अर्थ आज उद्या घोषणा होऊ शकते काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून? घोषणा म्हणजे घोषणा ऑलरेडी ह्याच्यामध्ये झालेली, काल निर्णय घेतलेलाच आहे. मदतीच्या संदर्भात केंद्र सरकार NDRF असेल, SDRF असेल, आमचं मदत पुनर्वसन डिपार्टमेंट असेल, आपत्ती व्यवस्थापन डिपार्टमेंट असेल, ह्या सगळ्याच्या माध्यमातून काल सूचना दिलेल्या आहेत. ते जिथं पाणी लोकांच्या शेतात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तिथं ते 65 mm पाऊस पडलाय का नाही पडलाय हे न बघता त्याचं पीक उद्ध्वस्त झालंय का, काही बाबतीमध्ये पाऊस कमी 65च्या पेक्षा कदाचित कमी पडला असेल, परंतु वरनं पाणीच इतकं मोठ्या प्रमाणावर आलं की त्याचं शेत सगळं पाण्यामध्ये आहे, त्याचं घरदार पाण्यामध्ये, गोठे पाण्यावर आहे, जनावरं काहींची वाहून गेली, कोंबड्या वाहून गेल्या, शेरडं करणं बकरी वाहून गेली, वासरं वाहून गेली, म्हशी गाई वाहून गेल्यात, बैल वाहून गेलीत. अशाही प्रकारचे आता सोलापूर शहरातनं काही लोक भेटले, त्यांनी सांगितलं ती एक पत्नी, एक विधवा एक भगिनी भेटली, ती म्हणली दादा 8-10 दिवस झाले माझा नवरा बेपत्ताच आहे, रिक्षातनं तो खाली पडला, त्याचा फोनही लागेना आणि काहीच होईना, कदाचित तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला असावा. तशा प्रकारच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या किंवा अजून त्यांच्या पाहुणारावळांच्याकडे फोन नंबर घ्या आणि करा, आणि जर नसेलच तर तो ह्या अतिवृष्टीमध्ये पुराच्या पाण्यातच त्याचा दुर्दैव अंत झाला असं करून आपल्याला त्या कुटुंबाला पुन्हा सावरावं लागेल. कारण त्याला एकुलती एक मुलगी आहे आणि सगळं कुटुंब त्या रिक्षावर चालत होतं. त्याची पत्नी एकदम आज म्हणजे काकुळतीला येऊन सगळ्या गोष्टी सांगत होती. ही परिस्थिती आहे. इतिहासात पहिल्यांदा असं सगळं हे घडतंय. मग विरोधकांकडनं जी काही मागणी सातत्याने होते की ओला दुष्काळ सरकारने जाहीर केला पाहिजे, खास करून मराठवाडा या सगळ्या भागामध्ये, सरकार तशी तयारी करते ओला दुष्काळ जाहीर करायला? सांगू का, विरोधकांना पण सगळं माहिती आहे. बऱ्याचदा आम्ही पण विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षामध्ये असताना काय मागण्या होतात ते आम्हालाही चांगलं माहिती आहे, आणि रुलिंग पार्टीमध्ये असताना तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मार्ग काढावा लागतो. ही परिस्थिती आहे. आज राज्य सरकारचे जे काही नॉर्म्स आहेत, आम्ही वेळ पडली तर ते नॉर्म्स थोडेसे बाजूला ठेवून त्याच्यातनं पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं काय काय निर्णय घ्यावे लागतील ते घ्यायला आमचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्री असू किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल, हे कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला अंदाज आला की आम्ही केंद्राला पण कळवणार आहे की अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे केंद्राने पण आम्हाला भरीव अशा प्रकारची मदत या बाबतीमध्ये करावी. साधारण काही प्रस्ताव आहे? परंतु केंद्राच्याही मदतीवर आपण थांबणार नाही, कारण आपलं राज्य आहे, आपल्या राज्यातला शेतकरी बळीराजा आहे. आपल्या राज्यातले काही गरीब लोक ज्यांचा काही दोष नसताना
मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळं त्यांचं नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीनं आम्ही सर्वांनी आमची तयारी मनाची केलेली आहे आणि त्याच्यात राज्य सरकार कुठंही कमी पडणार नाही. केंद्राकडे काही प्रस्ताव दादा पाठवले आपण, काही साधारणतः आकडा काही मदत? या 2 दिवसात पाऊस सुरू झाला, अजून त्या कितीतरी जमिनीमध्ये तुम्ही आता बघितलं प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. पाणी आता काही ओसरलं गेलं पाहिजे. पाणी ओसरलं गेल्यानंतर आपल्याला नक्की किती लाख क्षेत्रामधलं पीक अडचणीमध्ये आलेलं आहे हे आपल्याला लक्षामध्ये येईल आणि त्या पद्धतीनं मग केंद्राला आपल्याला मदत मागता येईल. पण एक तर सिद्ध झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणावर पूर आलेले आहेत.